जय हिंद मित्रांनो. आपल्या शिवार्थ डे क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण 98वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच जे की 2026 लॉस एंजेलिस अमेरिका, जे की लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटर या ठिकाणी संपन्न झाला. त्या संदर्भात आपण महत्त्वाचे पुरस्कार पाहणार आहोत, जे आपल्याला आगामी परीक्षेमध्ये विचारले जातील. तर बघूया आपण पहिला पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा कोणता ठरला, तर वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकेल बी जॉर्डन. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे जेसी बकली हॅमनेट चित्रपटासाठी. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे पॉल थॉमस अँडरसन यांना. कोणत्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी पॉल थॉमस अँडरसन यांना हा पुरस्कार मिळाला, तर वन बॅटल आफ्टर अनदर. लक्षात घ्यायचा आहे, प्रश्न येऊ शकतो याच्यावरती. पुढे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता कोण ठरला ऑस्कर पुरस्कारामध्ये, तर शॉन पेन वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कोण ठरली, तर एमी मॅडिगन, जे की चित्रपट या ठिकाणी लक्षात घ्यायचा वेपन्स. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता ठरला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये, तर सेंटिमेंटल व्हॅल्यू नॉर्वेचा हा चित्रपट असणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, हा जो काही 98व्या क्रमांकाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला तो कोणत्या ठिकाणी झाला, तर लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. महत्त्वाचं म्हणजेच की ते ठिकाण लक्षात घ्या, डॉल्बी थिएटर. लक्षात असू द्या, प्रश्न यावरती सुद्धा येऊ शकतो आपल्याला. तर आता पुढे जाऊन आपल्याला BCCIचे नमन पुरस्कार बघायचे आहेत, जे की 2026मध्ये या पुरस्काराच्या बाबतीत घोषणा झालेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की बघूया आपण एक एक पॉईंट IMP असणार आहे यामधला. तर बघा, पहिला पुरस्कार आहे या ठिकाणी BCCI नमन पुरस्कार. त्यामध्ये पॉली उमरीगर क्रिकेटर ऑफ द इयर, जे काही पुरुषाचा पुरस्कार आहे पुरुषामध्ये, तर शुभमन गिलला मिळाला, क्रिकेटपटू शुभमन गिल. दुसरा पुरस्कार आहे महत्त्वाचा क्रिकेटर ऑफ द इयर महिला. BCCIचा हा क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार महिला स्मृती मानधनाला मिळाला. लक्षात घ्या, स्मृती मानधनाचा जिल्हा कोणता हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. पुढे CK नायडू जीवनगौरव पुरस्कार पुरुष खेळाडूमध्ये किंवा पुरुषामध्ये कोणाला मिळाला, तर राहुल द्रविड, रॉजर बिनी या दोन माजी क्रिकेटपटूंना हा पुरस्कार, म्हणजेच की लक्षात घ्या महत्त्वाचा पुरस्कार असणार आहे. CK नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणूया आपण, महत्त्वाचा पुरस्कार आहे. पुढचा पुरस्कार आहे BCCIचा जीवनगौरव पुरस्कार महिलामध्ये मिताली राज यांना मिळाला. लक्षात घ्या, मिताली राज जीवनगौरव पुरस्कार महिलामध्ये. पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा क्रिकेटपटू, म्हणजे सर्वोत्कृष्ट डेब्यू करणारा क्रिकेटपटू पुरुषामध्ये कोण ठरला, तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी हर्षित राणा. एक अष्टपैलू क्रिकेटपटू हर्षित राणाला हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी जी की महिला क्रिकेटपटू ठरली श्रीचरणी. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी शेवटी जी की आपल्याला बघा देशांतर्गत जी की सर्वोत्तम कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच की मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बघा हे सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तर सर्वच पुरस्कार महत्त्वाचे आहेत मित्रांनो आपल्याला, जे की चालू असणारी पोलीस भरती असेल, आगामी होणाऱ्या सरळ सेवेच्या परीक्षा असतील किंवा MPSCच्या परीक्षा असतील, त्यामध्ये आपल्याला हे पुरस्कार विचारले जाऊ शकतात. तर त्या बघून महत्त्वाचं म्हणजे की आपल्या मित्रापर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला मित्रांनो लाईक करा. तर या ठिकाणी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.